आणि एकूणच नगरपालिकांच्या निवडणुकीची कोल्हापुरात काय परिस्थिती आहे हे जाणून घ्यायला थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहे. प्रताप, किती प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत आणि एकूणच खरी चुरस कुठे बघायला मिळते? नक्कीच आपण बघतो की जवळपास सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया जोरात सुरू झालेली आहे. आतापर्यंत जवळपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 55% वरती टक्केवारी गेलेली आहे आणि सर्वाधिक मतदानाची टक्केवारी जी आहे ते पन्हाळा आणि मुरगुड या नगरपालिकेची मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जवळपास तिथली टक्केवारी 50च्या दरम्यान आहे. एकूणच आपण बघतोय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 9 नगर परिषद आहेत, पण सर्वाधिक संवेदनशील नगरपरिषद म्हणजे कागल आणि इचलकरंजी या दोन्ही मतदारसंघामध्ये किंवा या नगरपंचायतीमध्ये काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे. कारण या ठिकाणी कागलमध्ये हसन मुश्रीफ जे राष्ट्रवादीचे आमदार विद्यमान आहेत त्यांच्या हातामध्ये नगरपालिकेची सत्ता आहे, पण नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले समरजित घाडगे यांनी मोठं कडवं आव्हान निर्माण केल्यामुळं या ठिकाणी मोठी चोरस निर्माण झालेली आहे. या मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय, पण आता उन्हाचा कडाका जोरात वाढल्यामुळं जो पुन्हा मतदानाचा प्रतिसाद आहे थोडासा कमी झालेला आहे, पण साधारण 3-4 नंतर हा प्रतिसाद वेगळा असेल अशा प्रकारची एकूण स्थिती आहे. तसाच काहीसा प्रकार आपल्याला इचलकरंजी नगरपालिकेत दिसते. इचलकरंजी नगरपालिका जिल्ह्यामध्ये सर्वाधिक श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखलं जातं आणि या नगरपालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने युती करून इथली निवडणूक लढवलेली आहे, तर भाजपनं म्हणजे एकटा चलोचा नारा देत त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे या दोन्ही नगरपालिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचं राज्याचं लक्ष लागून राहिलेलं, कारण महाराष्ट्राचे 2 नंबरचे मंत्री असणारे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतःहून या नगरपालिकेकडे विशेष असं लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.